जय भीम, जय संविधान, सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आणि मला आता खूप आनंद होत आहे। इतका आनंद होत आहे की मी काय सांगू। मी आता ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे लखनौमधील आंबेडकर पार्क, डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक स्थल या ठिकाणी आहे। आणि त्याचं हे सुंदर भव्य दिव्य असं हे प्रवेशस्थान आहे। आणि या प्रवेशस्थानाजवळ आपण आहोत आणि आपण बघत आहोत या ठिकाणी डॉक्टर भीमराव आंबेडकर गोमती विहार असं हे ठिकाण आहे। आणि या ठिकाणी हे जे काही गोमती नदी आहे, ह्या गोमती नदीचा परिसर विकसित केलेला आहे बहन मायावती यांच्या सत्तेत असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये। आणि हे भव्य दिव्य असं आंबेडकर परिवर्तन पार्कचं हे गेट आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी पाटी लावलेली आहे सुंदर अशी। डॉक्टर भीमराव आंबेडकर गोमती विहार खंड 3 का लोकार्पण सुश्री मायावती जी माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश के कर कमों द्वारा सोमवार दिनांक 6 दिसंबर 2010 को संपन्न हुआ। म्हणजे तब्बल 14 वर्षापूर्वी ह्या स्थळाचं विकास केला होता। आणि हा सुंदर असा एक्सप्रेस रोड आहे गोमती नदीच्या किनारी। आणि ह्या रोडला आपण ह्या रोडच्या अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर हे परिवर्तन स्थळ आहे। आणि भारताचा हा झेंडा आहे, हा झेंडा अतिशय सुंदर या ठिकाणी या प्रवेशद्वाराजवळ लावलेला आहे। आणि भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार आपण पाहत आहात, हे गोमती नदीच्या किनारी आहे। आणि या ठिकाणी 2 हत्ती या प्रवेशद्वाराजवळ लावलेले आहेत। ते या ठिकाणी या सर्वांचं येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी लावलेलं आहे। हत्ती ही निशाणी पण आहे। आणि हत्तीच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे, हा एक असा सुंदर प्राणी आहे। बौद्ध काळात या प्राण्याला खूप महत्त्व होतं। मेहनती प्राणी आणि अतिशय इमानदार हा प्राणी आहे, त्यामुळे ह्या प्राण्याला खूप महत्त्व आहे। आणि हा रस्ता जातो आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थल या ठिकाणी जातो। आपण थोडंसं झूम करून पाहूया। तर हा भव्य दिव्य पार्क पाहण्यासाठी आपण जात आहोत। अतिशय जवळ आहे, लखनौ चारबाग स्टेशनपासून जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि सचिवालय किंवा विधान भवनपासून 4 किलोमीटरच्या आसपास आहे, खूप जवळ आहे। आणि ही गोमती नदी आहे, गोमती नदीचा हा परिसर विकसित केलेला आहे। सुंदर असं फाउंटन आपण समोर पाहू शकता। आज मला इतका आनंद होता इथं येताना। तर हे पाहू शकता की गोमती नदीचा विकास त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे, खूप सुंदर असा विकास केलेला आहे। आणि असा विकास कोणी करू। तर मित्रांनो, ही आहे गोमती नदी। आणि या गोमती नदीचा जो काही विकास केलेला आहे भेंजीच्या कार्यकाळामध्ये तो अविस्मरणीय आहे। नदीचं किती महत्त्व आहे बघा, आपण बघू शकता की नदीला किती महत्त्व दिलेलं आहे भेंजींनी। फक्त त्यांनी जे काही राजकारण केलं आहे ते फक्त बहुजनांचं नसून एक सामाजिक हित म्हणून नदीचं हे जे काही सुंदर असं विकास केलेला आहे तो विकास खूप महत्त्वाचा आहे। आणि पाहू शकता त्या ठिकाणी हे जे काही भेंजीच्या कार्यकाळात झालेलं आहे कुणीही करू शकत नाही। आणि पलीकडे नदीच्या आपण पाहू शकता डॉक्टर भीमराव आंबेडकर परिवर्तन पार्क हे आपल्या समोर दिसत आहे। त्याची ही सुरुवात आहे, परंतु खूप साऱ्या एकरमध्ये हा पार्क आहे। आणि हा पार्क आपण बघायला जाणार आहोत। आणि हा गोमती नदीचा जो परिसर आहे तो आपण पाहून घेऊया। अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी कार्य केलेलं आहे भेंजीच्या मार्फत। आणि भेंजीशिवाय हे काम कुणी करू शकत नाही ह्याची मला गॅरंटी आहे। म्हणजे कन्फर्म सांगू शकतो की भेंजींनी जे कार्यकाळ केलेला आहे 450
शाळा आणि कॉलेज बांधलेले आहेत संपूर्ण UPमध्ये. डॉक्टर भीमराव आंबेडकर असेल, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांची नावं या संपूर्ण राज्याला दिलेली आहेत. आणि UP सारख्या जातीवादी राज्याला परिवर्तन केलेलं आहे त्यांनी. बाबासाहेबांच्या नावाने शाहू महाराज, फुले, सावित्रीबाई फुले असतील किंवा अनेक महापुरुष असतील, त्यांच्या कार्याचा, विचारधारेचा या ठिकाणी त्यांनी प्रचार केला. आणि हा सुंदर परिसर त्यांच्या या कार्यकाळामुळे फुललेला दिसत आहे. खूप अभिमान वाटतो भेंजीच्या बहुजन समाज पार्टीचा, खूप अभिमान वाटतो. पाण्याचं जे काय फाउंटन आहे आणि फवारे आहेत ते अप्रतिम आहे. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी हा भव्य दिव्य रमाईचा पुतळा या ठिकाणी दिसत आहे. खूप खूप शत नमन ह्या पुतळ्याकडे जात असताना अभिमान वाटतोय. खूप सुंदर वाटतंय की इतका भव्य दिव्य पुतळा लखनौसारख्या या भागात आहे आणि खूप आनंद होत आहे. सर्वांना जय भीम. पुन्हा जय भीम, नमो बुद्धाय. तर हे आपण पाहत आहात भेंजीचं कार्य. आणि या ठिकाणी अजून तर पार्क खूप दूर आहे, दिसत आहे आपल्याला लांब, परंतु भेंजींनी जे कार्य केलेलं आहे. अकरा वाजता ते उघडतं आणि या स्थळाजवळच बुद्धाचा छान फोटो आहे, मूर्ती आहे, पाहू शकता. आंबेडकर स्मारक, जिथे काशीरामजीचा आणि मायावतीचा पुतळा आहे, तिथेच हे स्थान आहे. हा परिसर किती सुंदर बनवलेला आहे आपण पाहू शकता. खूप सुंदर असा हा परिसर आहे. रस्ते भव्य दिव्य रस्ते आहेत या ठिकाणी. ते प्रवेशद्वार आहे जिथून आपण आलो. आणि भीमराव आंबेडकर सामाजिक स्थळ, बहीण मायावती. वा, काय भव्य दिव्य असं पार्क आहे हे, खूप सुंदर. आपण आतला व्ह्यू पाहू शकतो. त्या ठिकाणी हत्ती आहेत आणि याच्या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आहे. तर मित्रांनो, आपण आंबेडकर पार्कच्या एंट्री गेटमध्ये आलेलो आहे. आणि एंट्री गेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तिकीट घेता येतं. 25 रुपये तिकीट आहे आणि या ठिकाणी एंट्री आहे. मुस्लिम समाजाचे लोक, सगळ्या समाजाचे लोक आपण पाहत आहात या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. हे प्रेरणासर, एक मानवतेची प्रेरणा देणारं संपूर्ण जगाला असं हे स्थान आहे. आणि हे स्थान भेंजींनी बनवून खरंच एक इतिहास घडवलेला आहे असं दिसून येते. आणि उत्तर प्रदेश मेट्रोचं समोर ऑफिस आहे आणि गोमती नदीच्या ह्या ठिकाणी हे सुंदर असं पार्क आहे. आपण आतून पाहूया. त्यांच्याकडं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव अतुल रमेश कांबळे, राहणार महाराष्ट्र, जालना जिल्हा, गाव आष्टी. आता या ठिकाणी पार्क बघायला आलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर, आम्ही आज आमचा 8वा दिवस आहे. खूप दिवस झाला आमची इच्छा होती की बाहेर कुठंतरी फिरायला जाणं, बुद्धस्तूप बघण्याची. त्यामुळे आम्ही एक मित्रांनी सोबत मिळून एक टूर काढली. सगळे पैसे कंबाईन करून नेपाळ गेलो. नेपाळला गेलो. तिथे काठमांडू बुद्धस्तूप पाहितले, पोखऱ्याचं बुद्धस्तूप पाहितलं. त्याच्यानंतर पुन्हा आपलं सिद्धार्थ गौतम बुद्धांचं जन्मस्थान लिंबोनी हे सुद्धा पाहितलं व त्यांचं राजमहल असणारं कपिलवस्तू या ठिकाणी भेट दिली.
आणि त्यानंतर नेपाळहून निघता असंच हे स्तूप बघण्यासाठी आम्ही लखनौला आलेलो आहोत. कसं वाटलं लखनौ तुम्हाला आणि हे पार्क कसं वाटलं? खूप चांगली सिटी आहे सर. इथं येऊन एकदम आनंदित वाटतंय. आज सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून इथे येण्याचा प्रयत्न करतो, पण कसं इथली टायमिंग असल्यामुळं आम्हाला येणं नाही झालं. ठीक आहे, आता ऊन जास्त आहे. इथलं टायमिंग बदलला पाहिजे असं वाटतंय, कारण मी सुद्धा सकाळी 9 वाजता आलो. टायमिंग निश्चित बदलायला पाहिजे. सकाळी 7 वाजल्यापासून 8ची तरी टायमिंग पाहिजे, कारण की उन्हानं खूप परेशानी होती असं. कारण तर आता हे उत्तर प्रदेश सरकारच्या स्मारक चांगलं आहे त्यामुळे काही वाटत नाही असं. त्या उत्तर प्रदेश सरकारला एक विनंती आहे की यांनी टाइम चेंज करून हा 9चा टायमिंग केला पाहिजे अशी मी तर म्हणतो 7चा 8चा केला. मग आता पुढे कुठे जाणार आहे? काशीराम बद्दल काय सांगाल तुम्ही? काशीराम साहेबांची सगळी काशीराम साहेबांचं काम एकदम बहुजन समाजासाठी चांगलेलं आहे. त्या काशीराम साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जे काम चांगलं केलेलं असत ते काशीराम साहेबांचं आहे. आणि त्याचाच वारसा चालवण्यासाठी मायावती जे आपले बहीण जी मायावती यांनी खूप मोठं या राज्यामध्ये काम करून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्याच हस्ते एक मोठं मुख्यमंत्री असल्या कारणे स्मारक त्यांच्या काळात झाले. परंतु आता आपण बघितलं की मायावतीचं या ठिकाणी पूर्णपणे सत्तेमध्ये सहभाग कमी झालेला आहे, संपलेलाच दिसत आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं पण बघितलं की आपण एक पण खासदार आलेला नाही, सत्तेमध्ये सहभाग झालेला नाही. तर तुम्ही काय सांगाल? कसं आहे सर, मला जे आपलं समाज जो आहे तो समाज किमान आपल्या एकत्र राहू शकत नाही, कारण की आपला समाज खूप विखुरलेला आहे. त्या समाजाची एकजुटी नाही आहे. बाबासाहेबांच्या नावाखाली सगळे चालतात, पण त्यांच्या नावाखाली राजकारण करणारे बरेच जण आहेत. त्याच्यामध्ये त्यांचेच भाऊबंद हे ते, कारण की जे RPI गट आहे त्याचे तुकडे झालेले आहेत. जो पक्ष आहे तो बहुजन समाजाला धरून आहे. महाराष्ट्रातला बाळासाहेब आंबेडकर त्यांचा वारसा चालवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचं चांगलं काम आहे, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जसं बाळासाहेबांना यश येत नाही तसं दुसऱ्या राज्यात पण जे आपले दलित समाजाचे नेते आहेत त्यांना पण फारसं यश येत नाही. ठीक आहे, या राज्यामध्ये एक चांगलं चंद्रशेखर आझाद भाई यांची निवडणुकीमध्ये चांगला विजय झालेला आहे, त्यामुळं आम्ही खूप आभारी आहोत सर. पण मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होईल तुम्हाला? नाही, परिणाम तर चांगलाच होणार आहे सर, कारण की एकजुटीचं बळ जर दिसलं तर बराच चांगला फरक पडणार आहे सर. कारण की बहुजन समाज जर एकत्रित आला, नेते एकत्रित जर आले तर आपले देशामध्ये किंवा राज्यामध्ये खासदार आमदार निश्चित निवडून येतील. ही एकी पाहिजे सर. एकी पाहिजे म्हणताय तुम्ही? कारण बहीणजी मायावती आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर बाकीचे सगळे छोटे मोठे गट आहेत ते पण एकत्र येतील असं वाटतंय. येतील, एकत्र तर यायलाच पाहिजे सर, कारण की जो समाज आहे, कारण की सगळे एकत्रित जर आले तर काही ना काहीतरी होईल सर. कारण की जो समाज भरपूर विखुरलेला आहे आणि त्या समाजामध्ये SC कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत तर त्या लोकांचं कसं वर्गीकरण झालेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये बघू शकता आपण SC समाजात काही जे एका जातीचे लोक आहेत, समजा जे SC कॅटेगरीमधून आता बरेच प्रकरणं चालू आहेत सर. कारण की SC कॅटेगरीमध्ये जे आरक्षण आहे 13%, त्याच्यात पण अबकड अशी विखुरलीकरण चालू आहे सर. ती व्हायला नाही पाहिजे. जो आपला समाज आहे त्याला जे बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे त्या समाजाचा चांगला उपयोग झाला पाहिजे आणि त्या आरक्षणाचा सगळ्या समाजातील SC समाजातील विद्यार्थ्यांनी चांगला मार्ग धरून त्याचं पालन करून शिक्षण घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी बघितलं जे जालनामधले युवक आहेत ते संपूर्ण बौद्धांची जे स्थळं आहेत ते पाहत आहेत आणि लखनौला या ठिकाणी आंबेडकर स्मारकमध्ये आले असताना त्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि बहीण मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र आलं तर या देशामध्ये खूप मोठं परिवर्तन होईल असं वाटतं त्यांना. मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी. जय भीम. आपको बोलना है? बोलो. So we are here in Ambedkar Park. I am so happy to see all the things and so
such a wonderful park I have seen my entire life. So it is very beautiful, and all of you have to come and enjoy that is so beautiful. You are from which place? I am from UP, Ardoi, Atul Tripathi. My name is Atul Tripathi. I am a student. And what you feel about the Feeling so glad feeling. casteism in India? Very different So castes is there. I know I don't feel any casteism because Article 15 said everyone is equal. So I don't Everyone like is- any casteism. And, Very good, very good. So everyone is equal. I Thank feel like that. So everything is equal. Thank you very much. Wish you all the best Yes, same to you. as an Indian. Yes, thank you so much. We are Indian. Yeah, we are Indian. तर हे असं भव्य दिव्य पार्क आपण पाहू शकता आतून. या ठिकाणी हे भव्य पार्क आहे आणि एवढं मोठं पार्क काशीराम साहेबांनी बहिंजीच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. बहिंजीचा स्टॅच्यू या ठिकाणी दिसत आहे आणि या भव्य स्टॅच्यूचं हे विहंगम दृश्य आपण पाहत आहात सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून. आणि ते हे येण्याचं गेट आहे, मेन गेट. बहिंजीचा जो स्टॅच्यू आहे त्या आत जाऊन आपण पाहूयात. सुंदर असं भव्य दिव्य पार्क स्टॅच्यू या ठिकाणी पाहत आहात आपण. भगवान गौतम बुद्धांचं हे लुंबिनी येथील हा पुतळा आहे. लाईट नाही तरी सुद्धा हे ठिकाण सुंदर दिसत आहे. संत कबीर, त्यानंतर संत रविदास, जे काही महापुरुष असतील त्या महापुरुषांचं सन्मान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात केलेला दिसत आहे. बहिंजीचं जे पुतळा आहे ते तिन्ही दिशांनी चारही दिशेला लावलेला आहे आणि संत घासीदास यांचा हा पुतळा आहे. हे भव्य दिव्य पार्क आपण पाहू शकता. बहिंजीने 4 वेळा UP-मध्ये सत्ता प्रस्थापित केली होती आणि या पुतळ्यावरनं बरेच वाद झाले जरी असले तरी बहिंजी सुद्धा आमच्यासाठी महापुरुष आहे. बहिंजीचं कार्य जे उत्तर प्रदेशमध्ये आहे बहुजन समाजासाठी, न्यायासाठी, संविधानासाठी, ते अविस्मरणीय आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. बिरसा मुंडा यांचा देखील पुतळा आहे. पंचवीस जून 2009 रोजी या पुतळ्यांचं अनावरण केलेलं आहे. छत्रपती शाहूजी महाराज यांचा पुतळा आहे आणि त्यांच्या प्रत्येक पुतळ्याची माहिती या ठिकाणी इत्थंभूत अशी दिलेली आहे. त्यांच्या जन्मापासून तर त्यांचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. काशीरामजी यांचा देखील पुतळा या ठिकाणी दिसत आहे आणि हा
त्या गेटने आपण आत आलो आणि या गेटने आपण बाहेर आलो. त्याच ठिकाणी जवळच या ठिकाणी सुद्धा काशीराम यांचा पुतळा, बहीण मायावती यांचा पुतळा आहे. अनेक हत्ती आहेत, आपण पाहू शकता. हे कार्य कोट्यावधी रुपये सरकारचे खर्च करून केलेलं आहे. आणि अशा प्रकारे बहीण मायावती आणि काशीराम यांच्याकडून हे भव्य दिव्य कार्य या उत्तर प्रदेशसारख्या जातीवादी प्रदेशामध्ये झालेलं आहे, जिथं मनवाद, जिथं काशी, गंगा, मथुरा सारखं देव आणि धर्म असलेलं ठिकाण असताना सुद्धा बहीण मायावती यांनी कार्य करून, बहीण काशीराम, मान्यवर काशीराम यांनी कार्य करून हे भव्य दिव्य वास्तू घडवलेली आहे. आणि खरंच नमन आहे, शतशत नमन आहे बहीण मायावती आणि काशीराम यांच्या या कार्याला. उत्तर प्रदेशमध्ये सरकार आल्यानंतर आपण काय करू शकतो याचा हा खूप मोठा नमन आहे. फक्त स्मारकच बांधून ते थांबले नाहीत, तर 450 शाळा, कॉलेज त्यांनी बांधलेले आहे. आणि राज्यातील विविध शहरांना भगवान गौतम बुद्ध, शाहूनगर, आंबेडकर नगर, रमाई नगर असं नावसुद्धा दिलं. 450 शाळा, कॉलेज काढले, त्यांचंही नाव फुले शाहू आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, तसेच सावित्रीबाई फुले, रमाई यांचं नाव दिलेलं आहे. म्हणजे जी बहुजनांची विचारधारा आहे ती चांगल्या प्रकारे बहीण मायावती आणि काशीरामजी यांनी या ठिकाणी राबवली. तर हे मान्यवर काशीराम आणि बहीणजीचा भव्य दिव्य पुतळा एका स्मारकाच्या कॉर्नरमध्ये दिसत आहे. आणि या ठिकाणी जाण्यासाठी खूप लांबून मार्ग असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, आपल्याला फार कमी वेळ आहे त्या कारणास्तव. आता आपण आलो आहोत आंबेडकर स्मारक येथील हाती दीर्घा या ठिकाणी. हे भव्य दिव्य हत्ती म्हणजे भगवान बुद्धांची निशाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिन्ह हे हत्ती होतं. आणि त्यानुसार आपण बघू शकता हे भव्य दिव्य हत्ती या ठिकाणी साकारलेले आहेत. समोर आत्ता दाखवल्याप्रमाणे बहीण मायावती आणि काशीरामजी यांचा भव्य पुतळा त्या ठिकाणी दिसत आहे. आणि हे सगळे हत्ती आपल्याला प्रेरणेचं प्रतीक आहेत. हे हत्ती प्रेरणा देतं. आणि या ठिकाणी सामाजिक परिवर्तन, अनेक हत्ती या ठिकाणी दिसत आहेत. आणि या हत्तीच्या चिन्हावरच काशीराम आणि बहीण मायावती यांनी उत्तर प्रदेशसारख्या मनवादी, जातीवादी राज्यामध्ये 4 वेळा सत्ता प्राप्त केली. हे वैभव आहे आपलं, हे प्रेरणास्थान आहे. इथून आपल्याला ऊर्जा मिळते, परिवर्तनाची ऊर्जा मिळते, एक जागृतीची ऊर्जा मिळते, एक सम्यक क्रांतीचं हे स्तोत्र आहे असं म्हणावं लागेल. ही परिवर्तन गॅलरी आपण पाहत आहात. भव्य दिव्य या पूर्ण पार्क आपण पाहूया. भव्य दिव्य असा पार्क आहे हा. आणि ह्या पार्कमध्ये परिवर्तन गॅलरी आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. बाबासाहेबांचा हा भव्य पुतळा पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या परिवर्तन गॅलरीचं विहंगम दृश्य पाहू शकतो. बहीणजी यांनी 25 जून रोजी या ठिकाणी या परिवर्तन पार्कमध्ये भव्य पुतळे साकारलेले आहेत. आणि सगळ्यात
नारायण गुरु हे बहुजन महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मोठा पुतळा आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले ज्यांना महाराष्ट्रात माळी समाज मानत नाही, परंतु देशामध्ये त्यांचं कर्तृत्व बहन मायावती यांनी स्वीकारलं, विचारधारा स्वीकारले. छगन भुजबळ यांनी तर मायावतीचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं चरणस्पर्श केलं पाहिजे काशीराम साहेबांचं, तरी कमी आहे. अशा प्रकारचं कार्य काशीराम साहेबांनी बहन मायावतींनी या ठिकाणी साकारलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज जे आरक्षणाचे गुरु ज्यांना आपण मानलं जातं, ज्यांनी दलितांना बहुजनांना समान हक्क मिळवण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले, असे महात्मा शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती ठिकाणी हा भव्य पुतळा आहे. आणि आतमध्ये सुद्धा आहे. भीमराव आंबेडकर हे जगाला संविधान दिलेलं आहे त्यांनी. फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर. आणि मान्यवर काशीराम ज्यांचा जन्म 15 मार्च रोजी झाला आणि सायकलच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जीवन समाजासाठी व्यतीत केलं आणि एकही मिनटं त्यांनी स्वतःसाठी घेतला नाही. आणि त्यामुळे ते महापुरुष झाले. त्यांनी कधीही स्वतःसाठी 1 मिनटं दिला नाही, स्वतःच्या परिवारासाठी 1 मिनटं दिला नाही. त्यांचे वडील वारले त्या दिवशीसुद्धा ते त्या ठिकाणी मैतीला न जाता समाजाच्या कार्याला वाहून घेत होते. असं हे काशीराम, मान्यवर काशीराम यांना शतशत नमन. हे भव्य दिव्य 100 एकरमधलं जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन स्थळ आहे, त्याच्या निर्मात्या आहेत सुश्री कुमारी बहन मायावती. आणि त्यांचा देखील पुतळा या ठिकाणी मंत्र्यांच्या आग्रहास्तव आणि लोकांच्या मागणीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बाबासाहेब मध्यस्थानी आहेत, जे भारताचे विधाते आहेत, संविधानाचे निर्माते आहेत. अशा बाबासाहेबांना मध्यस्थी मोठा पुतळा निर्माण केलेला आहे. आपल्या परिवाराला, मित्रांना घेऊन हे स्थळ नक्की पाहावं. असं हे बघण्यासारखं स्थळ आहे. फक्त 20 रुपये तिकीट, 25 रुपये तिकीट आहे. आणि आपण आता ह्या दुसऱ्या गेटजवळ आलेलो आहे. हत्तींचं जे चित्र आहे ते खूप सुंदर आहे. या संपूर्ण सजावटीला एक नवीन ऊर्जा देणारं हे हातीचं चिन्ह या ठिकाणी आकृत केलेलं आहे. आपण पाहू शकता हत्ती या ठिकाणी विराजमान आहेत. आणि बाबासाहेबांचं चिन्हसुद्धा हत्ती होतं. तर हे आहे लखनौ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रेरणा. तर हे भव्य दिव्य परिवर्तन स्थळ आहे ते आपण सम्यक क्रांतीच्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात. कृपया सम्यक क्रांती चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमधले आपले विचार
जय भीमच्या नावाने मांडा की संपूर्ण देशामध्ये विदेशामध्ये आपल्या बाबासाहेबांनी केलेलं कार्य आणि शाहू महाराज महात्मा फुले यांनी केलेलं कार्य संपूर्ण जगात पोहोचेल अशा प्रकारचं कमेंट टाका आणि व्हिडिओला शेअर करा. कृपया आपला हा चॅनल बहुजनांचा आपल्यापर्यंत हे स्थळ पोहोचवत आहे. अतिशय कष्ट लागतात. परवा मी सकाळी निघालो आणि काल रात्री पोहोचलो. खूप त्रास होतो येताना जाताना, परंतु आपले महापुरुष आणि त्यांचं कार्य दाखवणं हे आम्ही आमच्या चॅनलचं पहिलं कर्तव्य समजतो. या कारणाने आम्ही अनेक त्रास आणि हाल अपेष्टा सोसून या ठिकाणी आलेलो आहे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी. तर कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पाहू शकता डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन मुख्य परिसर स्थळ या ठिकाणी आपण आलेलो आहेत. दलित समाजच येत नाही या ठिकाणी, तर मुस्लिम समाज, ब्राह्मण समाज, सिख समाज हे सुद्धा येत आहेत. तर अपन इंटरव्यू घ्यायचा. साहब नमस्ते, क्या नाम है आपका? सिमरन जी, कहाँ से हो? पंजाब से. कैसा लगा ये परिवर्तन स्थल? बहुत अच्छा लगा. बढ़िया लगा. बहुत बढ़िया. क्या कहेंगे ये परिवर्तन स्थल के बारे में? बहुत अच्छा बनाया, मूर्तियाँ बहुत बढ़िया बनाई हुई है. हाँ, खास यहाँ देखने आए हो? पंजाब से. पंजाब से. बहुत बहुत बढ़िया, धन्यवाद. मुख्य पार्क या ठिकाणी बाबासाहेबांचं भव्य असं मूर्ती आहे. मूर्ती पाहू शकता. भगवान गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर महारामाई या ठिकाणी आहे. बहन मायावती वरती भगवान गौतम बुद्धांचे 4 फोटो लावलेले आहेत. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना आपण पाहत आहात. आणि या ठिकाणी भव्य अशी मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मेरा जीवन संघर्ष ही मेरा संदेश है असं सोनेरी उद्गार बाबासाहेबांनी दिले. 12 सप्टेंबर 1997 रोजी हे स्मारकाचं निर्माण झालेलं आहे. आपण पाहू शकता बहन मायावती यांच्या हस्ते या स्मारकाचं भव्य दिव्य पुतळ्याचं या ठिकाणी निर्माण केलं गेलं आहे. आणि हे पुढचे 500 वर्ष हे स्मारक सगळ्या बहुजन लोकांना, विद्यार्थ्यांना, सामाजिक परिवर्तन करणाऱ्या लोकांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल यात शंका नाही. अनेक लोक देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून इथे येत आहेत. बाबासाहेब आंबेडकर संविधान देत असताना पार्लमेंटमधलं हे चित्र, त्याचप्रमाणे मान्यवर काशीरामजी व बहन मायावती यांचं सुद्धा या ठिकाणी चित्र आहे. हे उत्तर प्रदेश यांच्या मार्फत हे सगळं या पार्कचं, या
सुंदर पार्कचं या ठिकाणी मेंटेनन्स पाहायला जातो. त्यांच्या अंडर सध्या आहे. UPचं गव्हर्नमेंट BSPचं असताना हे कार्य निर्माण केलं होतं, परंतु सपा असेल किंवा भाजप असेल ह्या सगळ्या कार्यकाळात या पार्कचं मेंटेनन्स किंवा या पार्कची देखभाल करावी लागते. सरकारी क्षेत्र सरकारने निर्माण केल्यामुळे या पार्कचं एक महत्त्व आहे. सार्वजनिक पार्क आहे, त्यामुळं या पार्कला खूप महत्त्व आहे. अनेक देशाच्या विविध ठिकाणावरून लोक या ठिकाणी येतात आणि नमन करतात. पाहू शकता हे सुंदर असं दृश्य बहन मायावती यांनी निर्माण केलेलं आहे. आपण आपल्या परिवारासह, मित्रांसह, नातेवाईकासह आपल्या जन्मामध्ये एकदा तरी या ठिकाणी आलं पाहिजे. आपण कुठल्याही पक्षाचे असाल, कुठल्याही धर्माचे असाल, कुठल्याही जातीचे असाल, परंतु हे सर्वांसाठी बाबासाहेबांनी कार्य करून ठेवलेलं आहे. आणि हे कार्य पुढं नेणं, जसं बाबासाहेब म्हणतात की मी आत्तापर्यंत जो ओढलेला गाडा आहे तो भले तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी चालेल, परंतु या गाड्याला मागे जाऊ देऊ नका, असं बाबासाहेबांनी कळकळीने सांगितलं होतं. त्यामुळं हा गाडा आपण मागे न नेता पुढेच नेला पाहिजे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती आहे, बहन मायावती यांना विनंती, कळकळीची विनंती आहे की आपण एकत्र या आणि समाजाला वाचवा. समाजाला तुम्ही एकत्र येण्याची गरज आहे. समाज संपत आहे, समाजावर कुरघोड्या वाढलेल्या आहेत, जातीवाद वाढलेला आहे. त्यामुळं तुम्हाला कळकळीची विनंती की आपण प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांना मी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथील आंबेडकर स्थळावरून विनंती करतो. बहन मायावती यांना उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या प्रेरणास्थळावरून विनंती करतो की आपण एकत्र यावं आणि या बहुजन समाज वाचवावा, हा मागासवर्गीय समाज वाचवावा, हा दलित समाज वर्ग वाचवावा. हे आत्ता फक्त तुमच्याच हातात आहे. आणि जर का तुम्ही यांना आत्ता वाचवलं एकत्र येऊन, तर या देशामधील मागासवर्गीय दलित आणि हा देश वाचणार आहे आपल्यामुळे. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो कि कृपया अपन एकत्र या. बहन जी को विनती है कि बाला साहब आम्बेडकर जो बाबा साहब के पोते हैं उनके साथ एक हो जाए. आपके एक हो जाने से बहुजन की राजनीति और सामाजिक स्थिति मजबूत होने वाली है. तो जो काशीराम साहब ने मंत्र दिया, बाबा साहब ने मंत्र दिया कि एक हो जाओ बहुजनों, 85 बनाम 15% की लड़ाई हमें एक साथ जीतनी है. तो बहन जी से अनुरोध है कि आप प्रकाश आंबेडकर तथा बाला साहब आंबेडकर के साथ गठबंधन बनाए यूपी में और महाराष्ट्र में. तो आप एक हो जाने के बाद जो छोटे छोटे गठ है, जो गुट है, संगठन है, राजकीय सामाजिक संगठन सारी एक हो जाएगी. तो आपका एक होना बहुत ही ज़रूरी है. जय भीम, धन्यवाद, जय संविधान.